माहेरचे बॅकग्राऊंड, माझे वडील शेतकरी, आई पण शेतकरी, म्हणजे पूर्ण कुटुंबच सगळं शेतीमध्ये. त्यामुळे असं एक आपली म्हणजे नाही का जेमतेम परिस्थिती. फक्त एवढंच की आपले आई वडील कष्ट करतायत, आपल्याला अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मला हे सांगायचं की हा लवकर लग्न झालं. माझ्या आई वडिलांना त्यावेळेस बऱ्याच जणांनी म्हणजे का तुम्ही मुलीचं लग्न एवढं लवकर करतायत, तेवढी हुशार आहे अभ्यासात वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की त्यांचा तो निर्णय त्यावेळेस जरी मला चुकीचा वाटत असला तरी तो आज खऱ्या अर्थाने खूप मोठा निर्णय आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय म्हणा. प्रॉमिस करणं असतं एक वेगळं आणि आयुष्यात खऱ्या जेव्हा वेळ येते तेव्हा तो निभावणं, म्हणजे ते कसं म्हणूया आपण, निभावणं अवघड असतं की त्या निभावणाऱ्यालाही तेव्हा आपल्याबरोबर संघर्ष करावा लागतो. मी म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचं तर त्यांनी मला आज एकच शब्द सांगू शकते की मला त्यांनी अनकंडिशनल सपोर्ट दिला, की ज्या सपोर्टला काहीच कंडिशन नाहीये. म्हणजे बाईला आता कसं असतं, फक्त अभ्यास नाहीये, संसार असतो, मुलं असतात, स्वयंपाक असतो, खूप सारं असतं. हे सगळं करत बसले असते तर मला हे शक्य नव्हतं. माझ्या फॅमिलीची 100% साथ मला याच्यात होती. तर माझ्या मुलाला असं होतं की मुलगा झाला, मला असं वाटलं चला आता पहिलाच मुलगा झाला की मला असं वाटलं चला चांगली गोष्ट झाली, आपल्या आयुष्यातला एक पार्ट आता म्हणजे एक गोष्ट मार्गी लागते. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं की माझा मुलगा झाला, पण एक 4-5 महिन्यानंतर आम्हाला कळलं की त्याला काहीतरी एक आजार आहे. तर त्या आजारावर आम्ही खूप म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही खूप त्याचं काळजी घेतली, खूप हॉस्पिटलमध्येही फिरलो. पण होतं की त्याच्या आजारपणा कुठं औषधच नव्हतं. मला असं वाटायचं की जर माझं बाळ बरं झालं हेच माझं करिअर आहे. नाही, तुम्ही पोटच्या मुलाला गमावलं तसं पाहिलं तर, आणि मग पुन्हा तुम्ही अभ्यासाकडे मन वळवलं, हे कसं तुम्हाला कसं? सुप्रिया, तुझ्या हातात डिग्री नाही, तू CA झाली नाही आणि नट्टाफट्ट्याचा काय थाट मांडून ठेवला. तू किती काय चुकीच्या गोष्टी केल्या किंवा किती फोन घेतले, तू टाळायला पाहिजे होते फोन, किंवा तू निगेटिव्ह बोलायला नव्हतं पाहिजे कोणाबद्दल. हे मेकअप वगैरे सगळं बाह्य आहे, म्हणजे तुला CA डिग्री तुझा दागी नाही. म्हणजे कसं म्हणतो, जेव्हा आपण करतो ना तेव्हा मग युनिव्हर्सला द्यावंच लागतं. आणि तो तुम्हाला असं नाही का, म्हणजे ही एनर्जी अलाइन होत जाते, तशी माणसंही भेटत जातात. परीक्षा संपली, टेन्शन पण मुक्ती तुम्हाला मिळाली. आता पुढचा टप्पा महत्वाचा होतो तो निकालाचा. निकाल आल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या? स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, माझ्याच आयुष्यात आहे असं नाही. पण त्या स्ट्रगलला तुम्ही म्हणजे फक्त तेच स्ट्रगलच आहे म्हणून त्याला धरून बसू नका, की त्याच्यातून आपल्याला कसं उभं राहता येईल. आणि खचायचं नाही. म्हणजे ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माणसांचे चेहरे चेंज होताना बघितले, वाचलेत. म्हणजे असं म्हणतात, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण ही अपयशाची पायरी किती वेदनादायी आणि आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेणारी असते हे फक्त त्यातून जाणणारी व्यक्तीच सांगू शकते. प्रत्येक सक्सेस स्टोरीमध्ये स्ट्रगल हा असतोच आणि त्यातून वाट काढताना साथ देणारेही सोबतीही असतातच, कारण माणूस कधीच एकटा यशस्वी होऊ शकत नाही. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण यशस्वी स्त्रीच्या मागे एक संपूर्ण संघर्ष कथा उभी असते. कारण आयुष्यातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलवत आपल्या स्वप्नांसाठी भरारी घेणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान असतं. नमस्कार, आपण पाहतात केट टाइम्स. आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत अशी महिला आहे ज्यांनी आपल्या आयुष्याच्या अशा सगळ्याच आव्हानांना तोंड देत यशाची शिखरं गाठलंय. मुलगी, पत्नी, सून, आई अशा सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट पदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही संघर्षगाथा आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आंबेठाण येथील सुप्रिया मारुती मांडेकर. नमस्कार, तुमचं केट टाइम्समध्ये स्वागत. खरं तर चार्टर्ड अकाउंटंट म्हटलं की खूप मोठा अभ्यास, खूप संघर्ष असतो. तुमची संघर्षगाथाही खूप मोठी आहे. तुमचं काय सांगाल तुम्ही? प्रथमतः सर, तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खेळ टाइम्सने मला ही संधी दिली त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि माझी संघर्षगाथा म्हणजे तसं खूप
आहे. तर आपण एक एक म्हणजे मी तुम्हाला सांगते की आहे. आणि हे म्हणजे हे चार्टर्ड अकाउंटंट जे मी झाले तर हा माझी एकट्याची नाही आहे, माझ्याबरोबर माझ्या पूर्ण कुटुंबाची, माझ्या मिस्टरांचीही संघर्ष गाथा आहे त्याबरोबर. या संघर्ष गाथा सांगणारी खरं तर तुमची गोष्ट आपल्या दर्शकांना खरं ते प्रेरणादायी ठरेल. तुमचं लहानपण कसं गेलं, तुमचं त्याबद्दल प्रेक्षकांना तुम्ही सांगा. माझं लहानपण मी शिरोली गाव आपलं खेड तालुक्यातच. तर मी माझं शिक्षण सगळं मराठी माध्यमातून आणि त्यानंतर हायस्कूल आपलं इथं महात्मा गांधी विद्यालय खेड इथं झालं. 10वीच्या नंतर म्हणजे 10वी झाली तर मला 91% मिळालेले. पण असं काही ठरलं नव्हतं की सायन्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं. फक्त एक सगळे बोलले की आता 91% मिळालेत आणि गणितामध्ये मला आउट ऑफ 150 तर 149 मार्क्स मिळालेले, म्हणजे एकच मार्क्स कमी. तर सगळे बोलले की सायन्सला ऍडमिशन घे. फक्त एक सगळे बोलतायत म्हणून मी फक्त सायन्सला ऍडमिशन घेतलं. बाकी म्हणजे त्या फील्डमध्ये काय आहे, कशात करिअर करायचंय काही कल्पना नव्हती. मग सायन्सला ऍडमिशन घेतलं. आपलं हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर इथं. तुमच्या माहेरचं बॅकग्राऊंड काय कसं? माहेरचं बॅकग्राऊंड माझे वडील शेतकरी, आई पण शेतकरी, म्हणजे पूर्ण कुटुंबच सगळं शेतीमध्ये. त्यामुळे असं एक आपली म्हणजे नाही का जेमतेम परिस्थिती. फक्त एवढंच की आपले आई वडील कष्ट करतायत, आपल्याला अभ्यास केला पाहिजे, आपल्याला अभ्यासासाठी जे लागतात ते पुरवतायत. मग आपण काय करायचं की आपल्याला अभ्यास आहे तर आपण अभ्यास मात्र जोमाने करायचा. म्हणजे पहिल्यापासून माझं प्रत्येक वर्गात आपण म्हणूया की चांगलं, म्हणजे पहिला नंबर कसा म्हणतो तसं, म्हणजे 10वी पर्यंत माझं तेच राहिलं शिक्षणाचं. म्हणजे हा म्हणजे तसं राहिलं. तर मग हे आहे म्हणजे माझ्या माहेरी फक्त एक जेमते म्हणूया आपण, जास्त काही आम्ही खूप असं भारी असं नाही, एक जेमते म्हणजे आपल्याला जे लागते आयुष्यामध्ये तेवढं आम्ही खाण्यापिण्यापुरतं, जास्त चैनीच्या वस्तू आहेत असं काही नाही. म्हणजे शेती, आपलं शिक्षण, एवढ्याच गोष्टी, बाकी काही चैनीचे लाड वगैरे असं काही नाही. मग तुम्ही अचानक फील्ड 12वी नंतर? हा, तर त्याचं असं झालं, मी सायन्सला ऍडमिशन घेतली 11वीला. आणि म्हणजे जर्नी म्हणजे कसं झालं की ऍडमिशन घेतल्यानंतर ना फिजिक्स असा विषय होता की मला कधी आवडला नाही, मला त्याचे प्रॅक्टिकल्स जास्त जमले नाही. मग मला असं विचार आला की अरे हा तर हे मला जमत नाहीये, मग हे नाही जमत तर मग आपण ह्याच्यात करिअर कसं करणार, म्हणजे कसं होणार आपण डॉक्टर किंवा इंजिनियर. आणि जरी बायोलॉजी आवडत असलं तरी मला डॉक्टर नव्हतं व्हायचं. मला असं वाटलं तुम्ही इंजिनियर होईल, पण मला फिजिक्स आवडलं नाही. मॅथ्स होतं पण फिजिक्स आवडलं नाही. मग काय, मग मी माझा हा निर्णय माझ्या पप्पांना सांगितलं. म्हटलं पप्पा मला हे काय असं वाटतं की हे माझ्यासाठी नाहीये सायन्स, मला चेंज करायचंय. तर सगळे माझ्या अगेन्स्ट होते, बाकीचे म्हणजे नातेवाईक म्हणूया आपण किंवा आणखी काही जण असतात. तर पप्पा म्हटले, माझ्या पप्पांचं असं होतं, तुला जे आवडतंय ते कर, मी तुझ्या पाठीशी, म्हणजे तुला आवडतंय ना मग तू ते कर. पण सगळा स्ट्रगल मलाच करायचा होता. प्रिन्सिपलला सरांना लेटर मलाच द्यायचं होतं, किंवा म्हणजे त्या म्हणजे विज्ञान शाखेच्या सरांशी मला बोलायचं होतं. मग पण मी ते कॉलेजमध्ये आले, सगळ्यांना म्हणजे पूर्ण सगळे लेटर्स लिहिले आणि मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. मग तिथून मग ही जर्नी सनदी लेखापालची सुरू झाली. सनदी लेखापालाची जर्नी तुम्ही म्हणता सुरू केली, पण तुम्हाला त्यासाठी काही प्रेरणा मिळाली का? हा, म्हणजे आता मी म्हटलं की मला आता घ्यायचंय म्हणजे मला ऍडमिशन कॉमर्सला, पण माझ्या पुढे हा प्रश्न होता की 11वीचं पूर्ण माझा बेस तर राहिलाय, मग बेसचं काय करायचं. तर त्याच वेळेस माझा मोठा भाऊ, आता तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याचं स्वतःचं ऑफिस आहे आपल्या चाकणमध्ये, CA शेखर सावंत. तर त्याने CA ला ऍडमिशन घेतलेलं होतं. तर मी म्हटलं भाऊ अरे मला असं असं आहे, मला नाही का कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचंय पण मला बेस नाहीये. तो बोलला की मी तुला शिकवतो, आपण घेऊया. तर जी आपली उन्हाळ्याची सुट्टी आपण म्हणूया वेकेशन, त्याच्यामध्ये त्याने मला एप्रिल मे पूर्ण 11वीचं शिकवलं. तर मी म्हणजे माझी ग्रास्पिंग पॉवर म्हणूया चांगली, मी ते पूर्ण कव्हर केलं 2 महिन्यामध्ये. आणि तिथून पुढे मग मला असं वाटलं की माझा भाऊ तसा ऍव्हरेज, म्हणजे असं काही नाही की स्कॉलर, पण तो म्हणजे पहिल्याच प्रयत्नात नाही का त्याची पहिली परीक्षा पास झाला होता, सेकंड पण तो IPCC पास झालेला. मग मी म्हटलं हा करू शकतो तर मी डेफिनेटली करू शकते, कारण मला म्हणजे मला अभ्यासाची आवड पहिल्यापासूनच होती आणि मला मार्क्स पण होते, म्हणजे पूर्ण अकॅडमिक करिअर मध्ये माझे मार्क्स चांगले असायचे. म्हटलं माझा भाऊ करू शकतो, मी नक्कीच करू शकते. मग मी असं CA करायचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मग माझी जर्नी सुरू झाली. आणि मग आता 12वी झाली.
तर 12वीची म्हणजे परीक्षा झाल्यानंतर माझं लग्न ठरलं. आता सगळ्यांना असं वाटतं, आत्ता असं वाटतं की किंवा त्यावेळेसही वाटतं की खूप लवकर लग्न झालं, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली आणि माझं लग्न झालं. तर म्हणजे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एवढ्या लवकर का, म्हणजे त्यावेळेस तसं माझ्यासाठी पण ती गोष्ट होती नवीन की का पप्पा का, म्हणजे तर पण आपण असं म्हणतो ना की आपले आई वडील आपल्यासाठी नेहमी चांगलाच विचार करणार. त्यांनी माझ्यासाठी तो चांगलाच विचार केला की बाबा मुलगा चांगला आहे. आणि म्हणजे माझं लग्न माझ्या आत्याच्या घरात झालंय, माझे मिस्टर माझे आत्याचा छोटा मुलगा आहे असं. तर मग त्यांनी मला प्रॉमिस केलेलं की आम्ही तुला पुढे शिकवू, म्हणजे त्यांनी तो संकल्प केला आणि तो त्यांनी आज पूर्णही केलाय. तर मग म्हणजे मला हे सांगायचं की हा लवकर लग्न झालं. माझ्या आई वडिलांना त्यावेळेस बऱ्याच जणांनी म्हणजे का तुम्ही मुलीचं लग्न एवढ्या लवकर करतायत, तेवढी हुशार आहे अभ्यासात वगैरे वगैरे. पण मला आज असं वाटतं की त्यांचा तो निर्णय त्यावेळेस जरी मला चुकीचा वाटत असला तरी तो आज खऱ्या अर्थाने खूप मोठा निर्णय आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय म्हणा की खूप मोठा. माझ्या आयुष्यात म्हणजे माझे मिस्टर आहे, त्यांच्याबरोबर मी पुढे बोलेल की खूप म्हणजे त्यांनी जसं सपोर्ट केला मला माझ्या आई वडिलांनी, हा म्हणजे माझ्या आयुष्यातला चांगला निर्णय त्यांनी घेतला मी असं म्हणेन. जरी मला त्यावेळेस तो तरी म्हणूया की त्यावेळेस तो पटणारा नव्हता, घाईचा होता असं म्हणूया की मी म्हणत होते थोडं थांबा 1-2 वर्ष. तर पण म्हणजे कसं माझे मिस्टर आणि आत्या यांनी मला एकदम म्हणजे नाही का की आम्ही तुला शिकवणारच आहोत, यात काही शंकाच नाहीये, म्हणून मी पण त्या लग्नाला तेव्हा माझी संमती दर्शवली असं. आणि मग लग्न झालं आणि आता लग्न झालं पण मी त्यावेळेस काही सीएला ऍडमिशन घेतलं नाही. मला वाटलं की सेल्फ स्टडी करून होईल. पण असं झालं की मला डिसेंबर महिन्यात माझं पहिली CPTची एक्झाम असते, पहिली CAची. तर त्याच्यात काय परीक्षा जवळ होती, 15 दिवस होती. मला असं वाटलं की अभ्यास झाला नाहीये आणि म्हटलं आता हे काय आपल्याला सेल्फ स्टडीनी होऊ शकत नाही. तर मग मी काय केलं, FY BComची एक्झाम दिली आधी आणि मग माझ्या मिस्टरांना सांगितलं की बाबा हे इथं काही होणार नाही घरी आपल्या. तर मग ते बोलले की मग आपण पुण्याला ऍडमिशन घेऊया क्लासला. मग त्यांनी पण म्हणजे हा की नाही का आपण घेऊया ऍडमिशन वगैरे. मग त्यांनी मला पुण्याला म्हणजे नाही का 2 महिने म्हणजे तो क्रॅश कोर्स असतो आम्ही तो केला. मग तिथंच राहिलेले मी पुण्याला आणि मग ती परीक्षा दिली आणि मी पास झाले, म्हणजे एक टप्पा पार झाला. पण आता हा टप्पा पार करताना मला तुम्हाला सांगायचं की हे एवढं इझी नाहीये. म्हणजे प्रॉमिस करणं असतं एक वेगळं आणि आयुष्यात खऱ्या जेव्हा वेळ येते तेव्हा तो निभावणं म्हणजे ते कसं म्हणूया आपण निभावणं अवघड असतं की त्या निभावणाऱ्यालाही तेवढं आपल्या बरोबर संघर्ष करावा लागतो. मी म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचं तर त्यांनी मला आज एकच शब्द सांगू शकते की मला त्यांनी अनकंडिशनल सपोर्ट दिला की ज्या सपोर्टला काहीच कंडिशन नाहीये. म्हणजे पैसा, आर्थिक, मानसिक खूप, म्हणजे तुला पैसे हवेत पैसे घे, वेळ घे, तुला पुण्याला राहायचंय पुण्याला राहा, घरी समजा त्या काळात तुला घरी नाही यायचंय ना काही हरकत नाही. म्हणजे अशी कोणतंही म्हणजे मी मागितलं आणि त्यांनी दिलं नाही अशी एकही गोष्ट नाही. म्हणजे ही CA होणं सोपं नाहीये, पण हे माझ्यापेक्षा त्यांचे परिश्रम खूप मोठे आणि त्यांनी दिलेल्या सपोर्टमुळं मी इथं आज उभी आहे. तर म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ती साथ दिली मला. मग परीक्षा पास झाले, त्यानंतर ना मग पुढची जर्नी सुरू झाली. असं म्हणजे 2011 मध्ये लग्न झालं आणि 2012ला मी ऍडमिशन घेऊन सुरुवात केली. तर त्या पहिल्या परीक्षेत मला 200 मार्काची परीक्षा असते, त्यात मला 111 मार्क्स मिळाले. आणि म्हणजे आता वाटलं की आता चला ही पहिली परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाली तर आपण पुढं करू शकतो असा विश्वास वाटला, घरच्यांनाही वाटला. मग त्यांनी मला पुढं करायची संधी दिली आणि मग अशा प्रकारे सुरुवात झाली. तर या CAच्या परीक्षेचा दुसरा टप्पा असतो, आमच्या वेळेस होता की त्या परीक्षेचं नाव होतं IPCC. तर त्याच्यासाठी मला क्लास लावायचे होते. तर इथं कसं आता सोशल मीडिया आहे, YouTube आहे, त्यावेळेस तसं काहीच नव्हतं किंवा माझ्याकडेही नव्हतं आणि म्हणजे अवेलेबलच नव्हतं. मग इथून आपल्याला पुण्याला जावं लागायचं आणि त्यावेळेस एकच बस असायची राजगुरुनगर ते पुणे स्टेशन. मग आम्ही आंबेठाणवरून माझे मिस्टर आणि मी सकाळी आम्ही 5:30-6च्या दरम्यान यायचो पहिल्या बसने पुण्याला जाण्यासाठी. का तर चाकणमध्ये काय नाही तर इकडून गेल्यावर बसायला जागा मिळेल म्हणून. म्हणजे असं आम्ही वाकीला यायचो, तिथं मला ते सोडायचे आणि मी तिकडे जायचे पुण्याला क्लासला, प्रेस्टिज पॉइंटला, बाजीराव रोडला. डेली होतं काय? डेली 4 महिने शेड्यूल होतं आमचं. म्हणजे एक जून मध्ये परीक्षा दिली पहिली, रिझल्ट आला 1 महिन्याने जुलैमध्ये समजा. तर मग तिथून पुढे सुरूच झालं हे रिझल्ट आल्यावर. मग म्हणजे असं हे दिवाळीपर्यंत साधारण. आणि मग परीक्षा ती माझी मे मध्ये होते ऍक्च्युली. मग आता झालं म्हणजे सेल्फ स्टडी
ला सुरुवात करायची आता. पण असं झालं की मग मे मध्ये परीक्षा होती, मे 2013ला IPCचा पहिला अटेम्प्ट. पण फेब्रुवारी 2013ला मी प्रेग्नंट झाले, म्हणजे पहिल्या बाळासाठी. तर पण मी परीक्षा दिली, त्याच्यात मी काही क्लिअर नाही झाले, म्हणजे मला कमी मार्क्स मिळाले. पण आता प्रेग्नन्सी होती, मग बाळाचं करायचंच होतं. मग 26 ऑक्टोबर 2013 मध्ये मी बाळाला म्हणजे नाही का झालं, मला पहिला मुलगा झाला माझा. तुमचं गेली त्या काळात 4 महिने म्हणजे आंबेठाण ते पुणे हा क्लासचा तो कालावधी होता. पण त्यानंतर तुम्हाला बाळही झालं. मग हा सगळा बाळाचा संसार आणि हा अभ्यास तुम्ही कसं मॅनेज केला? म्हणजे आता बघा, म्हणजे कसं असतं की आता जर मी हे सगळं करत, तुम्ही कसं म्हटले कसं मॅनेज केलं, जर मी संसार, काम किंवा आणखी काही गोष्टी, स्वयंपाक म्हणूया, म्हणजे बाईला आता कसं असतं, फक्त अभ्यास नाहीये, संसार असतो, मुलं असतात, स्वयंपाक असतो, खूप सारं असतं. हे सगळं करत बसले असते तर मला हे शक्य नव्हतं. माझ्या फॅमिलीची 100% साथ मला याच्यात होती. म्हणजे माझ्या सासूबाई, माझ्या जाऊबाई दोघींनी खूप मला मदत केली, म्हणून मी इथपर्यंत करू शकले. माझ्या सासूबाई बसंताबाई बांडेकर आणि माझी जाऊबाई, मोठ्या जाऊबाई ऍक्च्युली, पण मी तिला आऊ जाऊ नाही करत. आमचं नातं जरा म्हणजे असं बहिणींचं आहे किंवा एक आईचं म्हणू शकता तुम्ही, मी तिला ताईच म्हणते. तर तिने खूप मला मदत केली म्हणजे या जर्नीमध्ये, म्हणजे बाळ सांभाळण्यापासून ते म्हणजे इव्हन मला माझ्यासाठी जेवण बनवण्यापर्यंत, म्हणजे खूप खूप साऱ्या गोष्टी तिने माझ्यासाठी केल्या. तर माझ्या मुलाला असं होतं की मुलगा झाला, मला असं वाटलं चला आता पहिलाच मुलगा झाला. लोकांना कसं असतं आपल्या समाजात अजूनही तसंच आहे की मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, असं असतं ना. की मला असं वाटलं चला चांगली गोष्ट झाली, आपल्या आयुष्यातला एक पार्ट आता म्हणजे एक एक गोष्ट मार्गी लागते. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं की माझा मुलगा झाला, पण 4-5 महिन्यानंतर आम्हाला कळलं की त्याला काहीतरी एक आजार आहे. तर त्या आजारावर आम्ही खूप, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही खूप त्याचं काळजी घेतली, खूप हॉस्पिटलमध्येही फिरलो. पण होतं की त्याच्या आजारपणा कुठं औषधच नव्हतं. म्हणजे मग आम्ही शेवटी असा निर्णय घेतला की आता बस झालं. आम्ही खूप केलं पण नाही होत होतं. मग आम्ही डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्याला म्हणजे शांतता द्या, नको जास्त त्याला त्रास नका देऊ. मग 3 वर्षानंतर आम्ही थांबलो एका ठिकाणी की आता थांबायला पाहिजे, दवाखाने हे वगैरे सगळं थांबवलं. आणि मग म्हणजे 3 वर्षानंतर तो गेला. म्हणजे असे मी 4 वर्ष जवळजवळ घरीच होते, एक प्रेग्नन्सीचे सगळे महिने आणि बाळाचे 3 वर्ष. म्हणजे असं 4 वर्ष तर काहीच अभ्यास नाही केला, पूर्ण कोणाशी कनेक्टेड नाही. माझे मित्रमैत्रिणींशी काही फोन कॉल नाही, काय नाही. जे CA करत होते वगैरे, मी आपली घरी, बाळ. मला असं वाटायचं की जर माझं बाळ बरं झालं हेच माझं करिअर आहे. नाही, तुम्ही पोटच्या मुलाला गमावलं तसं पाहिलं तर, आणि मग पुन्हा तुम्ही अभ्यासाकडं मन वळवलं. हे कसं तुम्हाला कसं त्यापर्यंत पोहोचला, किंवा तो मधला काळ होता मुलं गमावण्याचा आणि परत अभ्यासात स्थिर स्थावर होण्याचा, तो काय पद्धतीनं तो मधला काळ कसा झाला तुमचा? म्हणजे आता माझं बाळ आहे ना, बघा म्हणजे त्याचं म्हणजे तो गेला 13 जुलै 2016ला. पण त्याच्या अगोदर 1.5 महिना मी पुण्याला गेले होते, 6 जून 2016ला. पण त्याचं कसं झालं, एक दिवस काय झालं, 14 ऑक्टोबर 2015 ह्या दिवशी तो अचानक असं जेवण त्याला चारलं मी आणि त्याला उलटी केली. त्याने उलटी केल्यावर तो पूर्ण सुम झाला. तर आम्ही म्हटलं नाही, जीव आहे शेवटी. आम्ही त्याला दवाखान्यात नेलं. 8 दिवस ICU मध्ये होता तो. तर डॉक्टर बोलले की त्याला म्हणजे खूप क्रिटिकल आहे तो, 1-1.5 महिना किंवा जास्तीत जास्त 2 महिने राहील. तर आम्ही बोललो की आता नाही, आता होप्स तर सगळे संपलेच होते. तर मग आम्ही म्हटलं जाऊया, आता काय देवाची मर्जी असेल नाही का, आता आपण आपले प्रयत्न झाले. मग आम्ही त्याला घरी आणलं. तर माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी विशेषतः की ते बोलले की आता बघ त्याचं तर तुला माहिती काय परिस्थिती आहे, पण आणि मग तू आता किती वेळ थांबणार, म्हणजे कधीपर्यंत, मग तू सुरुवात कर तुझं, कारण तू आता पण फॉर्म नाही भरला तर तुझा हा पण अटेम्प्ट जाईल. मग त्यांनी मला म्हणजे खूप म्हणजे नाही का एकदम असं, म्हणजे आपण कसं म्हणतो किती वार आलं किती एखादी व्यक्ती कशी खांबासारखी उभी असते की नाही सोडायची साथ, म्हणजे त्यांनी मला असं की म्हणजे त्यांचं खूप एवढं की नाही करायचंच आहे तुला, करायचंच आहे. मग त्यांनी मला म्हणजे हट्टाने म्हणूया, कसं म्हणूया, किंवा मोटिवेशन देऊन म्हणूया, खूप सारी उदाहरणं देऊन त्यांनी मला पुण्याला पाठवलं. बाळ जायच्या आधी 1.5 महिना एक. म्हणजे दुःखद गोष्ट आहे की माझं बाळ ज्या दिवशी गेलं त्या दिवशीही मी त्याच्या बरोबर नव्हते. त्याच्या 2 दिवस अगोदर मी त्याला भेटून गेले होते, पण त्या दिवशी मी त्याच्या बरोबर नव्हते. आणि आजही ती गोष्टीचा विषय काढला तरी माझ्या मिस्टरांना म्हणजे मी त्यातून उठलीये, पण ते अजून त्यातून नाही उठले, ते अजून सावरले नाही. म्हणजे
आज जरी त्या दिवसाची जरी आठवण काढली तरी त्यांना आजही रडायला येतं. म्हणजे माझं कसं झालं की आता मला मुलगी आहे छोटीशी, तर मग तिच्याकडे बघून बघून मला त्या गोष्टी एवढ्या आठवत नाहीत. पण पुरुषांचं कसं असतं जरा की त्या दिवसभर नसतात ना त्या बाळाबरोबर, म्हणजे तेवढी कनेक्टिव्हिटी आता मुलीशी आहे, पण तशी आईची जशी असते तशी पुरुषाची थोडीशी कमी असते. त्याच्यामुळे ते थोडेसे अजून त्या गोष्टीचा आठवण काढली तर त्यांना रडायला येते. मग पण त्यांनी मला पाठवलं, म्हणजे त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर की ही करू शकते. मग ह्या म्हणजे माझं कसं वाटलं की हा माणूस, माझे मिस्टर जर माझा विश्वास दाखवतात तर आपण केलं पाहिजे ना. मग ह्याच्यातून मग मी गेले. पण असं झालं की तो बाळ गेलं, मग मला परत घरी यायला लागलं. मग त्या सगळ्या विधी वगैरे, मग त्याच्यात माझा जुलै महिना पूर्ण गेला. मग आता परत जायचं, परत पण मग आता म्हणजे बघा तुम्ही, आता कसं आहे, पहिलं बाळ गेलं, शिक्षण पण हातात नाही, करिअर पण नाही, बाळ पण नाही. आता साहजिकच आहे घरच्यांना वाटणार आहे की आता, किंवा कुणालाही वाटणार आहे की आता यांनी दुसरं बाळ होऊन द्यायला पाहिजे, किंवा नाही का, म्हणजे शिक्षणाचा विषय जरा बाजूला ठेवायला पाहिजे. पण माझ्या मिस्टरांचं असं होतं की नाही, आपण त्या गोष्टीवर नंतर विचार करू, आता आधी करिअर करायचंय तुझं. म्हणजे त्यांनी मला हट्टाने पाठवलंय, खूप म्हणजे सपोर्टनी पाठवलंय, म्हणजे शब्द कमी पडतील एवढं म्हणजे त्यांनी असं सपोर्ट केला. म्हणून मला म्हणजे ही प्रेरणा त्यांच्याकडून आली. म्हणजे ही मी स्वतःहून एवढी उभी नसते राहू शकले. म्हणजे त्यांनी मला सपोर्ट केला किंवा जायचंच आहे तुला, हे म्हणजे कसं म्हणतो आपण, एक भावनिक आणि प्रॅक्टिकल. म्हणजे ते स्वतः, म्हणजे आता जरी ते भावनिक होत असले ना, तर त्यावेळेस ते तेवढे भावनिक, म्हणजे स्वतः त्याच्यातून बाहेर आले की तू प्रॅक्टिकल विचार कर, आता काय तुला महत्वाचं आहे. कारण आता जर तू परत दुसऱ्या बाळात गुंतली तर तुझ्यासाठी अवघड आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो एक टर्निंग पॉईंट आयुष्याचा, की त्यांनी मला पाठवलं, म्हणजे त्यांच्याकडून ही प्रेरणा मला मिळाली. आणि मग मी त्याच्यातून उठले आणि पुढे सुरुवात केली. मग मी पुण्याला गेले आणि परीक्षा दिली. पहिलेच मग IPCC लगेच पास झाले. म्हणजे दिवाळी परीक्षा असते नोव्हेंबरमध्ये, ती पास झाले. त्यात मला 204 मार्क्स मिळाले. तो रिझल्ट आला जानेवारी 2017 म्हणजे नोव्हेंबरचा रिझल्ट जानेवारीमध्ये. मग त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी म्हटले की आता तू तिथंच राहा, तिथून तुझं पुढे कंटिन्यू कर. पण मला असं होतं की त्या 3 महिन्यामध्ये आता मला प्रूव्ह करायचं होतं स्वतःला. कारण मी देवाकडे जेव्हा मी 4 वर्ष घरी होते तेव्हा म्हणायची की एक दिवस माझा उजडू दे. आता उजाडला होता तर मला करायचंच होतं हे. मग मी खूप अभ्यास केला. म्हणजे तो 3 महिने माझ्या मिस्टरांनाही भेटले नाही, घरी आले नाही, कोणतं सेलिब्रेशन नाही केलं, दिवाळी गणपती वगैरे. परीक्षा झाल्यावर मग मी घरी आले आणि त्याच्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर मग ते म्हणले आता तिथंच राहा आणि आर्टिकलशिप म्हणजे जॉईन करायची होती मला. मग मी आपले इथले कडूसचे सर आहेत, ते ज्यांची पुण्याला प्रॅक्टिस आहे, KD गारगोटे सर, त्यांच्याकडे 2017 ते 2020 या कालावधीत मग मी प्रॅक्टिस सुरू केली. त्याचबरोबर मग मी IPCCचा आमचा सेकंड ग्रुप पण 2018 मध्ये पास झाले. मग पण ही जर्नी अशी आहे की त्या 3-4 वर्ष मी पुण्याला राहिले होते. आणि पुण्याला राहताना कसं असतं की आता मला एवढं शक्य नव्हतं रोजचं ट्रॅव्हलिंग, ऑफिसला येणं जाणं. तर माझे मिस्टर म्हणले की तू तिकडेच राहा हॉस्टेलला. जर आपण दोघं मिळून तिकडे राहिलो तर परत तुला संसार आला, परत काम आले, स्वयंपाक आला, तर मग ते करावं लागेल. मग त्यापेक्षा तू तिकडे राहा, मी इकडे राहतो. पण कसं असतं ना की जेव्हा आपण राहत असतो ह्या अशा वेळेस आहे ना की समाज नाही म्हटलं तरी खूप प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्या प्रश्नांना आपल्याला उत्तर द्यावे लागतात. पण माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्यांनी स्वतःही खूप उत्तरं दिलीत, मी पण उत्तरं दिली आहे, पण कधी कुणाला जुमानलं नाही. म्हणजे की हा मी शिकवणार आहे तिला, असू दे. म्हणजे असं असतं मित्रमित्रांमध्ये की खूप मस्ती, म्हणजे टिंगल मस्तीमध्ये विचारतात बाबा का असं. पण नाही, त्यांनी कधी त्या प्रश्नांना म्हणजे कसं म्हणतोय आपण एक चांगली उत्तरं दिली आणि माझं कंटिन्यू ठेवलं. आम्ही भेटायचो, म्हणजे फक्त भेटण्यासाठी म्हणून अर्धा तास भेटण्यासाठी ते मला आंबेठाणवरून पुण्याला भेटायला यायचे, की सरप्राईज द्यायचे की मी बघ तुझ्या ऑफिसच्या इथं आलोय खाली, तुला असं बोर्ड माहितीये का, तू कधी तो बोर्ड बघितलाय का. म्हणजे हा, मग मला ते लक्ष द्यायचं की हा इथं कुठेतरी खाली बोर्ड आहे, त्याच्या तिथं ते बसलेले आहे, किंवा हे गणेश मंदिर आहे इथं. म्हणजे माझ्या ऑफिसचे एक मंदिर होतं, तिथं ते यायचे कधी कधी. म्हणजे असं बऱ्याच वेळा त्यांनी असं नाही की पाठवले म्हणून तिकडच, असं नाही, भेटायला यायचे, खूप वेळा सरप्राईज दिलेत आणि छान आहे, म्हणजे असं सपोर्ट केला खूप. सासूरवाशीन म्हटलं का तिला संसाराच्या खूप जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. तुमची 3 वर्ष तर तिकडं अभ्यासाला गेली. मग इकडं सासरची मंडळी असतील, माहेरकडून तुम्हाला असा दुसऱ्या बाळासाठी काही प्रयत्नाचा काय बोलले का कोणी काय? हा, म्हणजे आता कसं झालं, मला नोव्हेंबर 2019ला सुट्टी मिळाली CA फायनलचा अभ्यास करण्यासाठी. 2 महिने मी सुट्टी तिथंच होते पुण्यात. आणि जानेवारीमध्ये साधारण सुरू झालं कोरोना. तर मग असं झालं की आता पर्यायाने घरीच यायला लागणार होतं, कारण तिथं हॉस्टेल वगैरे सगळं बंद वगैरे म्हटल्यावर.
मग मी आले म्हणजे जो पुण्यात पहिला रुग्ण सापडला तर मी लगेच 2-3 दिवसांनी मी घरीच आले इकडं. आणि असं झालं की मग आता परीक्षाच कॅन्सल झाल्या दोन्ही अटेम्प्टच्या. म्हणजे जुलैमध्ये जो होणार होता तो पण झाला आणि नोव्हेंबरमध्ये होणार तो पण अटेम्प्ट कॅन्सल झाला. मग आता घरून प्रेशर असं की आता परीक्षा पण नाहीये, मग आता सेकंड बाळाचा विचार करायला काय हरकत आहे. आणि मलाही कुठेतरी वाटलं की आता म्हणजे ही थांबण्याची गरज आहे, कारण कुठेतरी असे थांबलं पाहिजे आणि माझं वय पण वाढत होतं. म्हटलं चला ही वेळ योग्य वेळ असू शकते की मी दुसऱ्या बाळाचा निर्णय घ्यायला पाहिजे. मग आम्ही 2021 मध्ये सुरुवात केली. म्हणजे तसं 2020 पासूनच, पण आता वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेलीच असते. मग 2021 मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि सुरू झालं. मग जुलै 2021 मध्ये म्हणजे मला देवाचं कसं असतं, आपलं एक साथ असते आपल्या बरोबर देवाची. आषाढी एकादशी दिवशी एका डॉक्टरांची माझी ओळख झाली किंवा त्याच दिवशी ते भेटले मला. आणि मग म्हणजे तिथून मग आमच्या सेकंड प्रेग्नन्सी सुरू झाली. मग 30 मे 2022 ला मला मुलगी झाली. आणि मग मुलगी झाली त्याच्यानंतर मग 1.5 वर्ष मला तिच्याकडे, आता छोटी असते मला लक्ष द्यावं लागणारच आहे. म्हणजे हा एक मोठा ब्रेक झाला. एक 2000 जवळजवळ 20, 21, 22 म्हणूया आपण, आणि 2023चं निम्म वर्ष, असं जवळजवळ 3-3.5 वर्षाचा गॅप कोरोना आणि बाळ ह्याच्यात गेलं. म्हणजे जवळजवळ परत अभ्यासाकडं कसं काय, म्हणजे आता कसं झालं, आता परत म्हणजे आता सीए तर करायचंय. म्हणजे ही माझ्या सासूबाई म्हणजे कसं की आता 1.5 वर्षाचं बाळ झालंय, आता ती खाऊ शकते, आम्ही तिला खायला घालू शकतो, सांभाळू शकतो. माझी जाऊबाई पण एकदम म्हणजे असं म्हणूया की माझी दुसरी आई. म्हणजे तिने माझ्या बाळाला सांभाळण्याची, कसं म्हणूया, पहिल्या बाळाला ती मला सांभाळू लागली. त्या 1.5 महिन्याच्या काळात मी बोलले तसं तिनेच त्याला सांभाळलं. आणि ह्या मुलीला आता जशी ती 1.5 वर्षाची झाली, ती म्हटली की सुप्रिया तू खुशाल जा, आम्ही तिला सांभाळतो. माझ्या सासूबाई म्हटल्या की आम्ही दोघी आहेत, तू म्हणजे जा, बिनधास्त जा, आम्ही तिला सांभाळतो. मग त्यांनी जर एवढीच, आपण म्हणतो की आपण त्या जर एवढं म्हणजे दाखवतायत तयारी, तर आपण करायला पाहिजे ना. मग मी 1.5 वर्षाच्या असताना आम्ही गेले लायब्ररीला. म्हणजे मी चाकणला लायब्ररी लावली आणि मग सुरुवात केली, म्हणजे सीए फायनलचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदर म्हणजे माझ्या सासूने जसं काय मला म्हटलं की जा लायब्ररीला, त्याच्या आधीचा एक अटेम्प्ट होता नोव्हेंबर 2023. त्याला आम्हाला एक ओपन बुक एक्झाम असते, तर 8 विषय असतात, त्यातल्या एक सब्जेक्टमध्ये असते. तर मी म्हटलं चला, अभ्यास तर काही झाला नाही, पण एक तो पेपर असतो ना तो देऊया, झालं तर मिळाले मार्क्स. मग मी तो पेपर दिला. त्या काळात माझ्या छोट्या बहिणीने माझ्या बाळाला सांभाळलं, माझ्या मुलीला. आणि त्या पेपरमध्ये मला 60 मार्क्स आले, म्हणजे एक्झम्पशन मिळालं. म्हणजे तो अटेम्प्ट तसा वेस्ट गेला, पण ते एक आलं काही ना काही. आणि मग त्याच्या पुढचा अटेम्प्ट मी दिला मे 2024चा. पण असं झालं, मे 2024च्या अटेम्प्टला माझ्या बहिणीचं लग्न होतं. मे बी मी पण सिरियस नव्हते, किंवा म्हणूया की घरच्या जबाबदारी, मोठी मुलगी असल्यामुळं माहेरकडची फोन कॉल्स यायचे, मला ते अटेंड करावे लागायचे. आणि मी म्हणेन की मी नाही दिले 100%, तर माझा तो अटेम्प्ट फेल गेला. तर मे 2024ची मी एक्झाम दिली आणि रिझल्ट आला तर दोन्ही ग्रुप फेल. मी 2 ग्रुप दिलेले, दोन्ही ग्रुप फेल. 11 जुलैला रिझल्ट आला. पण म्हणजे रिझल्टच्या अगोदरची परिस्थिती सांगते तुम्हाला. काय झालं, पेपर संपले असतील एक 15 मेला, आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न होतं 30 मेला. तर 15 दिवस जसं का मी पूर्ण म्हणजे एन्जॉय, आता परीक्षा झाली ना, मग खूप एन्जॉय. मग तिच्या लग्नाची शॉपिंगला जा, इकडं जा तिकडं जा, लग्नामध्ये खूप म्हणजे आता नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी खूप नटणार, खूप मेकअप वगैरे नाही का, म्हणजे सकाळी वेगळा मेकअप, संध्याकाळी वेगळा मेकअप, मला हे घ्यायचं ते घ्यायचंय, असं खूप म्हणजे मनासारखं नाही का. आता परीक्षा झाली म्हणून खूप मनासारखं केलं. आणि रिझल्ट आला, म्हणजे मग रिझल्ट तर फेल आला. मग मला असं वाटलं की अरे, म्हणजे मी रिझल्ट काय दिलाय, म्हणजे स्वतःला काय मी म्हणजे कुठं कमी पडले मी नाही का. म्हणजे मला तर कळायला पाहिजे मी काय नाही केलं काय. मग मी स्वतः म्हणजे शांत बसले, पहिली बघितलं मी काय काय केलं. म्हटलं सुप्रिया, तुझ्या हातात डिग्री नाही, तू सीए झाली नाही आणि नट्टाफट्ट्याचा काय थाट मांडून ठेवला, तू किती काय काय चुकीच्या गोष्टी केल्या, किंवा किती फोन घेतले, तू टाळायला पाहिजे होते फोन, किंवा तू निगेटिव्ह बोलायला नव्हतं पाहिजे कोणाबद्दल. हे मेकअप वगैरे सगळं बाह्य आहे, म्हणजे तुला सीए डिग्री तुझा दागिना आहे, म्हणजे तुला हे मिळवायलाच पाहिजे. त्या दिवशी ठरवलं की जोपर्यंत सीए डिग्री हातात येत नाही ना, तोपर्यंत पार्लरला जाणार नाही. तोपर्यंत नाही म्हणजे नाही, तोपर्यंत कुणालाही फुकटचे सल्ले देणार नाही, स्वतःहून कोणालाही कॉल करणार नाही. म्हणजे एकदम
काही सेलिब्रेशन करणार नाही, कोणता सणही सेलिब्रेट करणार नाही, हे त्या दिवशी एकदम म्हणजे असं ठाम ठरवलं, मनाशी एकदम पक्क केलं की नाही आता हे आपल्याला जोपर्यंत सीए नाव माझ्या नाव पुढे लागत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही आता, म्हणजे नाहीच. त्या वर्षात म्हणजे मग मी तिथून पुढे आता बघा आता श्रावण महिना सुरू होतो 1 जुलै म्हणजे नाही का, तो आसपास सणच सुरू होतात, म्हणजे नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सगळ्याच, गोकुळाष्टमी वगैरे, पण एकही सण सेलिब्रेट केला नाही. म्हणजे नाही रक्षाबंधन, आपलं गणपती आपण किती म्हणजे आपलं देवावर श्रद्धा असती, पण मी म्हणायची गणपती बाबा मला माफ कर, मी तुझ्या स्थापनेला पण येऊ शकत नाहीये, पण तू मला एवढं चान्स दे की मला मी पुढच्या वर्षी तुझ्या हाताने माझ्या घरात नाही का प्रतिष्ठापना करेल. तर मी त्या दिवशी घरी राहिले नाही किंवा विसर्जनालाही घरी राहिले नाही, नवरात्रीमध्ये म्हणजे आमच्या इथं असतं समजा तो उत्सव त्यालाही घरी राहिले नाही, म्हणजे नाही का असं करून मी कुठंच थांबले नाही. म्हणजे दिली मी परीक्षा, मग नोव्हेंबरची परीक्षा दिली. हा पण आपण कसं म्हणतो की आता मी देवाला बोलले किंवा म्हणजे नाही का मी प्रतिष्ठापना वगैरे करेल तुझी पुढच्या, पण कसं आहे आपल्याला कोणाची तरी साथ पाहिजे असते याच्यामध्ये. म्हणजे माझ्या मिस्टरांची साथ मला पहिल्यापासून होतीच, पण कसं असतं त्यांना माझी एक एज्युकेशनल साथ मला कोणाची नव्हती. म्हणजे मी नक्की अभ्यासात काय करते, म्हणजे मॉरल सपोर्ट वेगळा आहे आणि अभ्यासाचा सपोर्ट वेगळा आहे. तर म्हणजे कसं असतं बघा, जर आपण चांगला विचार केला आणि आपण युनिव्हर्स कडे काय मागितलं ना तर युनिव्हर्स आपल्याला आपोआप देतं. तर मी म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं आषाढी एकादशी होती आपली, त्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीकडून मला एका सरांचा नंबर मिळाला, त्यांचं नाव आहे राज बदियानी. ते मेंटरशिप घेतात की असं ज्यांचं सीए फायनल अडकलंय तर त्यांना ते गाईड करतात की कसं तुम्ही जर्नी टॅकल करायची सीए फायनलची. पण बघा की तो दिवस आषाढी एकादशीचा होता, मी त्या दिवशी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलले. मग त्यांनी मला म्हटलं त्यांनी मला सांगितलं आपलं कसं असणार आहे पुढचं शेड्यूल. मग तिथून पुढे मग त्यांनी मला रोज त्यांचे फोन कॉल्स यायचे, म्हणजे कधी आपण सराव परीक्षा वगैरे देणार आहेत, मॉक्स म्हणतात त्याला, की मग त्यांनी माझ्याकडून करून घेतलं पूर्ण. पण काय झालं की देवाच्या जर मनात असेल ना की काहीतरी वेगळं असतं, तर मग त्यांनी जरी घेतलं होतं माझ्याकडून करून, मीही करून केलं होतं ह्या अटेम्प्टला, तरी पण नाही झालं. कारण माझी मुलगी नेमकी शेवटचे 10 दिवस बाकी असताना आजारी पडली. तर मला तिला असं होतं की मला तिला ऍडमिट करायशिवाय पर्याय नव्हता. परीक्षेला पुढे 5 दिवस बाकी होते, 5 ते 6 दिवस, आणि दिवाळी त्याच दरम्यान होती. परीक्षा दिली का? हो परीक्षा मी दिली. पण कसं झालं बघा, आज म्हणजे लक्ष्मीपूजन, आजचं समजा आज लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजन आम्हाला संध्याकाळी करायचं होतं. आम्ही दुपारी तिला 3 वाजता डिस्चार्ज घेऊन घरी आलो. तर मला फक्त उद्याचाच दिवस होता एक परीक्षेच्या म्हणजे डिस्चार्ज घेऊन मी आले तो दिवस आणि त्याचा दुसरा एक दिवस. तर मी तिला चाकणमधून माझ्या जावे बरोबर घरी पाठवलं आणि मी तिथंच थांबले चाकणमध्ये, म्हणजे अभ्यास करायला लायब्ररीमध्ये. ती तिला घेऊन घरी आली, म्हणजे तिच्यासोबत पण मी येऊ शकत नव्हते की ती घरी आली, माझी मुलगी हातात ते तसंच बँडेज होतं तिच्या म्हणजे ते ऍडमिटचं, कारण अजून 2 दिवस तिला जायचं होतं डोस घ्यायला. पण मला आता मी म्हटलं ताई माझ्याकडे 1.5 दिवस राहिलाय, म्हणलं तू जा तिला घरी घेऊन, आता पर्यायच नाही, तुम्ही लक्ष्मीपूजन पण करा. म्हणजे लक्ष्मीपूजनलाही मी येऊ शकत नव्हते घरी. हा तर मग म्हणजे रात्री आलेली मी 11 वाजता, मग त्यांनीच लक्ष्मीपूजन वगैरे केलं. पण थोडस 13 मार्क्सनी तो अटेम्प्ट गेला, फेल झाले. हा मग आता काय झालं, आता रिझल्ट आला 26 डिसेंबर 2024ला. मग आता परत लायब्ररी, परत हे, आणि कसं असतं ते डिप्रेशन येतं की आपण आता केलंय तर सगळं, काय राहिलंय अटेम्प्टला, असं वाटायला लागतं. अरे म्हणजे मी अभ्यास तर केला, सगळं केलं, हा मान्य आहे की मुलीचं आजारपण आलं 4-5 दिवसांचं, पण ते नाही मन मान्य करत की तिचं आजारपण आलं. मग असं वाटतं ना त्याच्या मागचे तर 4 महिने तुझ्याकडे होतेच ना, तर 4-5 दिवसांनी तुला काय फरक पडणार आहे. एवढा अभ्यास करून पण आपल्या पदरी अपयश येत असेल तर मग थोडस म्हणजे काय, म्हणजे आता ह्या अटेम्प्टला काय वेगळं करायचं, काय चुकलं, हा कायच आहे, म्हणजे हा विचार करण्यात परत 5 दिवस गेले. 26 डिसेंबर ते 1 जानेवारी. 26 डिसेंबरला रात्री 10:50ला रिझल्ट आला. पण 10:45 पर्यंत मला असं वाटायचं की मी हा अटेम्प्ट पास होणार आहे, मी सीए होणार आहे. म्हणजे मी त्यामुळे 1.5 महिना काही अभ्यास काही केला नव्हता. फुल म्हणजे मुलीला वेळ दे किंवा घरातलं काम कर, असं नाही का. हे म्हणजे मी इव्हन मला असं मी घरात पण म्हणायचे झाले असं तुम्हाला, हा मला असं वाटायचं, मी ताईला म्हणायचे बघ मी घर साफ वगैरे करते नाही का, मला असं वाटतं जरा मी सीए झाले तर येतील आपल्याला भेटायला व्यक्ती ना, तर घर साफ वगैरे ठेवू दे. ती म्हणजे नाही तू चांगला विचार कर, ती चांगलीच गोष्ट आहे. पण रिझल्ट आला फेल. म्हणजे माझ्या मेंटर्स जे राज सर आहे त्यांनीच रिझल्ट बघितला आणि मला पाठवला. त्यांनी मला कॉल वगैरे काय केला नाही, त्यांनी फक्त मला म्हटलं की मेसेजवर की नाही झाला. 2च शब्द एवढं. मी अशी सुन्न, घरात सगळे माझ्या समोर बसलेले, पण मी सांगू शकत नव्हते, काय तोंडाने सांगायचं की आता नाही आलंय. मी तशीच मग माझ्या रूम मध्ये गेले आणि बघितलं माझे मिस्टर झोपले होते.
तर मी त्यांना उठवलं. मी म्हटलं अहो रिझल्ट आलाय माझं 13 मार्क्सनी राहिलं आणि दोन्ही ग्रुपच्या नादात एकही ग्रुप निघाला नाही, म्हणजे दोन्ही ग्रुप ऍग्रिगेटनी राहिले. तर मग ते म्हणजे ती अशी व्यक्ती की बघा तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल कोणाला बघणाऱ्याला, हा इंटरव्ह्यू बघणाऱ्यालाही खोटं वाटेल की लिटरली त्याच्यासोबत उठले आणि काय म्हटले की ठीक आहे ना तू फेल झालीस ना, किती मार्क्सनी फेल झाली, अरे एवढेच मार्क्सनी, फक्त 13 मार्क्सनी, मग ठीक आहे पुढच्या वेळेस दे, पुढच्या वेळेस होईल. आणि म्हणजे टेन्शन घेऊ नको, अभ्यास परत कर, परत लायब्ररी लाव, दुसरी लायब्ररी बघ तुला जर ते वातावरण नसेल होत तर. आणि ते झोपून गेले. म्हणजे असं नाही की ते माझ्यावर रागावले होते म्हणून झोपून गेले, पण की एक त्यांना विश्वास होता की ह्या अटेम्प्टला नाही झालं तरी ती पुढच्या अटेम्प्टला करू शकते, म्हणून म्हणजे रागावले नाही का, चिडले नाही का, जसं काही झालंच नाही. म्हणजे जसं लाईफ तशीच सुरू आहे, काही फरकच पडला नाही. म्हणजे जर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल, एवढा सपोर्ट करणारी, असा अनकंडिशनल सपोर्ट करणारी, तर आपल्याला मोटिवेशन भेटायलाच पाहिजे, 100% भेटायला पाहिजे. तुमच्या पदरी अपयश आलं, घरच्यांचा सपोर्ट काही तो सुभरीत ढळला नाही, तुमच्या पाठीशीच होता. मग पुढे काय तुम्ही पाऊल टाकली? आता मग कशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे रिझल्ट तर माझ्या हसबंडला सांगितलं, पण घरी सांगायचा बाकी होता. सासूबाईंना सांगितलं, जावेला सांगितलं, कारण मी फक्त ते दोघींचे चेहरे आठवायचे की माझा रिझल्ट फेल आला तर ते काय दोघी म्हणतील. पण माझ्या सासूबाई रडल्या माझ्या रिझल्टच्या दिवशी, पण त्यातूनही ते काय म्हटल्या, बघ याच्यातून हारायचं नाही आपल्याला, तू परत दे. म्हणजे असे किती जण आहेत की देतात अटेम्प्ट नाही का, तू दे परत. ताई म्हटले अगं 4च महिने ना, दे 4 महिने तर असे जातील, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये तर एक्झाम, तू दे. आम्ही काय, तू आरवीचं नको टेन्शन घेऊ, म्हणजे माझ्या मुलीचं नको टेन्शन घेऊ, आम्ही आहे, आम्ही खंबीर, तू बिनधास्त जा, तुला कधी चालू करायचंय. मी म्हटलं मला करावं लागेल आता 27ला, मी त्यांना सांगितलं, म्हणलं करावं लागेल आता नाही का, म्हणलं माझं काही ठरलं नाही. म्हणलं ठीक आहे तुला वाटलं तर 2-3 दिवस ब्रेक घे, 1 जानेवारीपासून स्टार्ट कर. मग मी 1 जानेवारीपासून स्टार्ट केलं, लायब्ररीत गेले. पण आता मी पहिल्यांदा मला डायरी लिहायची सवय, तर मी लिहायला लागले की आता या अटेम्प्टला मी वेगळं काय करू. म्हणजे नाही का मेंटर सरांशी बोलले, ते बोलले नाही सुप्रिया जाऊ दे आता झाले तर, आता ह्या वेळेस तुला परत उभं राहायचं, ह्या जो म्हणे अभ्यास करायचा आहे. मे बी समजा तू मागच्या वेळेस वर केला असेल तर तू आता खोलात कर. आणि यावेळेस ह्या अटेम्प्टला फायदा असा होता की दर अटेम्प्टला 3 महिने भेटायचे, यावेळेस रिझल्ट लवकर लागल्यामुळे आम्हाला 4 महिने होते. म्हणले बघ 1 महिन्याचं जास्त बेनिफिट आहे, म्हणजे तुझ्याकडे टाइम जास्त आहे, तू करू शकतेस. मग मी डायरी लिहायला घेतली, मला आता काय वेगळं करायचं. मग मी काय म्हटलं, मी जे ठीक आहे मी पॉझिटिव्ह राहिले, पण काहीतरी चुकलं असंच ना, म्हणूनच रिझल्ट फेल आलाय ना. मग त्यातून मला असं वाटलं की मोबाईलचं कुठंतरी आपलं सोशल मीडिया जास्त होतंय किंवा फोन कॉल्स जास्त होत आहेत. मग हे 2च गोष्टी मला असं वाटलं की जास्त होत आहेत नाही का. मागच्या अटेम्प्टला त्यांनी निर्णय घेतला होता पार्लरला वगैरे नाही जायचं, पण मोबाईलचं काय, मग रील्स बघण्याचा ना आता आपण टाळू शकत नाही. आणि खूप जण असे असतात की रील्स हो म्हणजे बघायची सवय होतीच. म्हणजे माझे मेंटर सर म्हणायचे की तू बघत नाही ना, पण थोडेफार तर व्हायचंच नाही का. पण एकदा फेल आल्यावर कसं असतं, अपयश पचवायला वेळ लागतो. मग तसं म्हटलं हा ही एक गोष्ट आहे की मी ती केली नाही मागच्या अटेम्प्टला, ही एकच गोष्ट आहे. हा मग मी काय म्हटलं आता काय करायचं. मग एक म्हणजे माझे सर आहेत किंवा मॅडम आहेत पुण्याच्या, तर ते मी असा एक व्हिडिओ बघितला होता की तुम्ही स्वतःला रिवॉर्ड देत जा. तर मी काय म्हटलं जर मी ह्या मग मी असं ठरवलं, मी डायरेक्ट लिहिलं की आज आता समजा आज सोमवार आहे, पुढच्या आजच्या सोमवारपासून तर रविवारपर्यंत जर मी एकही रील बघितला नाही तर रविवारी संध्याकाळी मी स्वतःला काहीतरी रिवॉर्ड देईन. मग त्याच्यामध्ये मी पिझ्झा खाईल किंवा मला आवडणारी आज दुसरी गोष्ट असेल किंवा कोल्ड कॉफी घेईल किंवा आणखी असं म्हणजे त्या टाईप. तर असं प्रत्येक आठवड्याला मी त्या 4 महिन्यामध्ये नाही का रिवॉर्ड देत गेले स्वतःला, की रील्स बघितलं नाही, मी एक दिवस पिझ्झा खाल्लाय, कोल्ड कॉफी पिली, स्वतःसाठी एक छान कुर्ती खरेदी केली आहे. म्हणजे असे रिवॉर्ड छोटे छोटे छोटे, एकदम मोठे नाही पण एक 200 रुपयाच्या आतमधले. हा म्हणजे असं जास्त खर्च नाही किंवा जास्त टाइमपास होणाऱ्या गोष्टी नाही केल्या. म्हणजे अशा मग म्हणजे कसं म्हणतो जेव्हा आपण करतो ना तेव्हा मग युनिव्हर्सला द्यावंच लागतं. आणि तो तुम्हाला असे नाही का म्हणजे ही एनर्जी अलाइन होत जाते, तशी माणसंही भेटत जातात. म्हणजे माझी सासूबाई म्हणा म्हणजे किंवा माझे मुलगी म्हणा, म्हणजे सगळेच भेटत गेले. नाही तुम्ही ते म्हणता तुमची सासूबाई जाऊबाई असेल, तुमचे पती असतील, हे सगळे एवढं तुम्हाला सपोर्टला होते. तुमच्या आतून काय भावना होत्या याविषयीच्या? म्हणजे लोक आपल्याला असं आपल्या अपयश पचवतायत आणि आपल्याला पुन्हा ऊर्जा देत आहेत, त्याविषयी तुम्हाला काय असं मन काय तुमचं म्हणत असेल काय त्यांच्याविषयी? हा तर म्हणजे मला ना एकच होतं की नाही का मी आता म्हणजे ते 4 जे महिने होते ना मी पूर्ण लिहायची, त्याच्यामध्ये ना
मी म्हणायची जर आता मला तो विचार करायचा नाही की माझा रिझल्ट फेल आला, मी आत्यांना आणि ताईला काय सांगू, तर मग मला जो म्हणे अभ्यास करायचा आहे त्या दोघींनी माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत, हा एकच विचार मी फक्त ना म्हणजे लोक काय म्हणतील, लोक काय विचारतील मला, हा विचार मी केला नाही. मी फक्त त्या तिघांचा चेहरा जवळसमोर जास्त ठेवायचे, माझे मिस्टर, सासूबाई, माझी जाऊबाई. म्हणजे कारण मला असं वाटलं की तेच माझ्यासाठी करता, मला त्यांचाच विचार जास्त केला पाहिजे, लोकांचा विचार करून जमणार नाही. त्यांचं कामच आहे विचारणं की कधीपर्यंत चाललंय, कधीपर्यंत करणार आहे. म्हणजे त्यांच्याकडून ही म्हणजे शक्ती किंवा येते आपल्याला असं. म्हणजे लोकांचे टोमण्यांच्या भानगडीत पडले नाही. हा म्हणजे माझी जाऊबाई त्यांना तर असं म्हणजे कारण जावांचं नातं असं दुर्मिळ आहे, म्हणजे मी खूप भारी असं मी म्हणत नाही, ती खूप ग्रेट आहे. म्हणजे तिच्यामुळे मी आज इथे, तिने आईसारखं काम केलंय माझ्या आयुष्यामध्ये. माझी दुसरी आईच आहे माझी जाऊ. तिने म्हणजे तिला असं म्हणतात लोक की तू काय जावेला शिकवत बसलीये, काय तुला फायदा आहे का त्याच्यामध्ये. ती असं म्हणते नाही नाही आमची सुप्रिया खूप हुशार आहे बघा, ती ह्या अटेम्प्टला नाही झाली ना ती पुढच्या अटेम्प्टला नक्की होणार आहे, मला त्याचा खूप विश्वास आहे. म्हणजे तिने दाखवलेला विश्वास आहे हा की मी करू शकले. शेवटच्या अटेम्प्टचा अभ्यासाची काय गुरुकिल्ली वापरली तुम्ही? हा मग अशी मी सांगितलं तसं तुम्हाला की मी रील्स बघितल्या नाही, स्वतःला रिवॉर्ड दिले. त्याच्याबरोबर एक म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट करायची असेल तर तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे, म्हणजे पाहिजे. डिसिप्लिनला काय आपण कसं म्हणूया सेकंड ऑप्शन नाहीये, पर्यायच नाही. म्हणजे मी मग असं ठरवलं की आता समजा माझं कॉलेज असतं तर मी गेले असते तर मी काय करायचे, लवकर उठायचे, 6:15 मी घर सोडायचे, 6:30च्या बसने चाकणला यायचे, 6:30 ते रात्री 10:30 हा माझा टाइम पूर्ण चाकणमध्ये असायचा. आणि 10:30ला माझे मोठे धीर आहेत माऊली मांडेकर, ते रोज आमचं म्हणजे शॉप आहे तिथं, त्यांच्या बरोबर ते माझ्यासाठी थांबायचे. म्हणजे त्यांचंही येत आहे, ते माझ्यासाठी थांबायचे. आणि आम्ही असं म्हणजे 4 महिने मी त्यांच्या बरोबर संध्याकाळची घरी यायचे. आणि ते करत असताना म्हणजे की एकही दिवस 4 महिन्यात मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, कुठं बाहेर फिरायला गेले नाही. एक दिवस आमच्या गाडीची डिलिव्हरी होती, फक्त त्यासाठी अर्धा दिवस घेतलेला. त्यातही माझे मेंटर सर मला ओरडले की बाबा ही लास्ट सुट्टी. मग त्याच्यानंतर एकही सुट्टी घेतली नाही. खूप अभ्यास केला, खूप जितोड मेहनत केली. रस्त्यात जाताना, गाडीत बसलेल्या असताना खूप म्हणजे जिथं मिळेल तिथं आठवायचा प्रयत्न केला की आता काय वाचलं 1 तासापूर्वी. म्हणजे खूप म्हणजे असं तोंडपाठ, एकदम म्हणजे तोंडपाठ की पेपरमध्ये आले माझा हाताचा फटाफट चाललं पाहिजे, मला बसायला लागलं नाही पाहिजे आणि मला विचार करायला लागला नाही पाहिजे. म्हणजे तसंच म्हणजे पेपर पण म्हणजे डिफिकल्ट असं नाही की सीएचे पेपर कसं असतं, समजा 2 पेपर आले इझी तर त्यांचं ठरलेलं असतं की 3rd डिफिकल्ट काढायचा. सेम ह्या अटेम्प्टला त्यांनी तेच केलं. म्हणजे आमचे 3 पेपर 3 विषयांचा ग्रुप आहे, तर पहिल्या ग्रुपमध्ये त्यांनी पहिले 2 पेपर खूप इझी, मी खूप खुश, अरे आता यावेळेस अटेम्प्टला होणारच आहे. 3रा पेपर बघितला, 1:45ला हातात पडला पेपर. अरे पेपर बघितला ना वाटलं आता गेली सीएची डिग्री यावेळेस, पण आपल्याला काय भेटणार नाही. म्हणजे पेपरच डिफिकल्ट, सगळ्या इंडियासाठी डिफिकल्ट. 4 तासाचा पेपर त्यांनी 3 तासात घेतलेला. हा आणि असं झालं लिटरली की मी 4:45 वाजता, म्हणजे 5ला पेपर सुटणार होता, तर 4:45ला मी फ्री होते. मला 15 मिनिटं मला पुढे काय लिहायचं मला येतच नव्हतं. म्हणजे म्हणजे शांत काय आता येतच नाही तर काय लिहायचं. पण म्हटलं विश्वास की आता जे लिहिले तेवढं मिळू शकतं मार्क्स. मला त्या पेपरने जर आपल्याला तारलं तर आपली डिग्री होऊ शकते. आणि आम्हाला 2 पार्ट असतात, एक MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे 30 मार्काचे MCQ आणि 70 मार्क्स तुम्हाला लिहायचं असतं. तर ते 30 मार्क्स मला येत होतं, पण लिहिण्यामध्ये मला काहीच येत नव्हतं. थोडं जे फार येत होतं तेवढं उतरवलं पेपरवरती. आणि मी सांगितलं माझ्या मिस्टरांना की पेपर तर डिफिकल्ट गेले. ते बोलले चला ठीक आहे पुढचं बघूया. पुढचे मग 2 पेपर होते अजून, ते पण असे म्हणजे एवढं काही जास्त इझी नाही म्हणतायत, असेच होते. पण नशीब असतं बघा, देवाने ठरवलं तर तुम्हाला काढायचं असेल तर ते आपोआप गोष्टी भेटून येतात. जसं मागच्या वेळेस माझ्या मुलीच्या आजारपणात दिवस गेलेले, यावेळेस काय झालं की ते आपलं युद्ध सुरू झालं, त्यामुळे आमचा एक पेपर पुढे गेला, 8 दिवस एक्स्ट्रा मिळाले. म्हटलं आता जे पाप म्हणजे कसं म्हणूया आपण, ह्या 4 पेपरमध्ये जे कांड केलेत ते पाप धुवायची संधी आपल्याला मिळालेली. हा तर माझ्या मेंटरला असं वाटलं की सरांना वाटलं की आता ही काय टाइमपास करायला सुट्टी भेटली 8 दिवस, पण नाही. मी म्हटलं नाही, 1 पण दिवस सुट्टी नाही घ्यायची, कारण जर चुकून त्यांनी 4-5 दिवसांनीच पेपर परत अनाऊन्स केलं तर काय करायचं. मग मी 4 दिवसांचं शेड्यूल बनवलं की, आणि मला त्यात एक एक्झाम लिहूया म्हटलं आपली घरी. मग मी तसं शेड्यूल बनवलं आणि लगेच मी तसं म्हणलं तसंच झालं. त्यांनी लगेच 4 दिवसांनी पेपर अनाऊन्स केला. आणि नशीब असं मी ते जे 8 दिवस खूप अभ्यास केला त्या पेपरमध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांनी सगळं पूर्ण ग्रुपला कव्हर केलं.
त्यामुळे म्हणजे माझे 2 ग्रुप आहे, पण एका ग्रुपला मला मार्क्स कमी, म्हणजे तिथं मी तशी फेल आहे, पण ह्या ग्रुपमध्ये सेट ऑफ मिळाला. म्हणजे एका ग्रुपमध्ये मला 132 आले आणि एकात 171 आले. तर दोन्ही टोटल आम्हाला 300 लागते, तर माझे टोटल 308 आहे. हा, तर म्हणजे निघून गेलं ते, म्हणजे देवानीच ते 8 दिवस दिले. हा, फक्त एवढंच काय की मी फायदा उचलला, किंवा मी कोण फायदा उचलणार आहे, तोच करून घेणार आहे. अशा प्रकारे मग रिझल्ट आला. म्हणजे अशा प्रकारे सीए फायनल क्लिअर झालं. परीक्षा संपली, टेन्शन पण मुक्ती तुम्हाला मिळाली. आता पुढचा टप्पा महत्वाचा होतो तो निकालाचा. पण निकालाचा टप्पा आणि त्या तुमचा तो दिवसभराचा काय शेड्यूल होतं, किंवा त्या दिवशी निकाल आल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या? मग आता कसं असतं, म्हणजे आपण युट्यूबवर बघतो किंवा बऱ्याच वेळा ऐकलंही असेल की तुम्ही मॅनिफेस्ट करा, डायरी लिहा, म्हणजे आणि हे खरे, हे म्हणजे मिरॅकल सारखंच आहे की मला डायरी लिहायची सवय आहे आणि मी मॅनिफेस्ट केले, खूप मॅनिफेस्ट केले. जसं मॅनिफेस्ट केले तशी गोष्ट सत्यात उतरलेली आहे. म्हणजे मी डायरी लिहिली, त्या डायरीत मी लिहिलेलं आहे की मी माझा रिझल्ट माझ्या पप्पांबरोबर माझ्या देवीचं मंदिर आहे जाकमाता, तिच्या मंदिरात बघणार आणि माझे पप्पा माझ्याबरोबर असणार, माझा भाऊ सोमनाथ. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देवाचा वास आहे, तर तो त्याच्या हाताने रिझल्ट बघेल. मला असं वाटलं की जर त्याने रिझल्ट बघला तर रिझल्ट पॉझिटिव्हच येणार आहे, जर देवच आपला रिझल्ट बघतोय तर मी त्याला बोलले होते की तूच रिझल्ट बघायचा आहे. आणि मी असं बोललेलं की माझे मिस्टर आहे, त्यांचे हजबंड, म्हणजे माझे मिस्टरांचे मित्र, ते माझे पण चांगले जवळचे मित्र आहेत. शांताराम चव्हाण आमच्या गावचे सरपंच आहेत. तर मी त्यांना कॉल करणार आणि आम्ही माझ्या मिस्टरांना सरप्राईज देणार की मी सीए झाले, असं त्यांच्या नावाचा केक नेणार, त्याच्यावर लिहिणार की सीए मारुती शेठ. असं ठरलेलं? हो, म्हणजे मी माझ्या पूर्ण डायरीत लिहिलंय तसं की असं, म्हणजे एकदाच नाही लिहिलंय, असं 4-5 वेळा मी लिहिलंय. म्हणजे खूप वेळा मॅनिफेस्ट केलं तेव्हा ते शक्य होतंय, एकदा लिहून नाही होणार आहे ना. म्हणजे मागच्या अटेम्प्टलाही लिहिलंय, त्याच्या मागच्या अटेम्प्टलाही लिहिलंय, किंवा असं रोजही लिहिलंय थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, नाही का. म्हणजे असं मी रोज लिहित असते. म्हणजे आणि मी असं लिहायची की आय एम सीए सुप्रिया मारुती मांडेकर. ही 3 वाक्य माझी रोजची ठरलेली असायची, रोज लिहायची मी. दुपार म्हणजे जसं टाइम भेटेल तसं, किंवा पण कुठेही कधी हाताला आलं तरी, म्हणजे माझ्या हातांना जसं वळण पडून गेलं होतं, थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, बिलीव्ह इन गॉड, गॉड इज विथ मी, म्हणजे नाही का, आय एम स्ट्रॉंग, असं मी खूप, म्हणजे माझ्या 3-4 डायऱ्या भरलेल्या ह्या शब्दांनी सेम. तर पण हे मी हा रिझल्ट खूप मॅनिफेस्ट केला होता, खूप दिवसापासून मॅनिफेस्ट करत होते. पण रिझल्टचा डेट, आमची टायमिंग होता 2 वाजताचा आणि आम्हाला एक 8 दिवस अगोदर कळतं की रिझल्ट आहे. पण कसं असतं, एक बाहेरून आपल्याला कसं म्हणूया आपण, एक दुसरे सोर्स असतात, ते वेगळ्या डेट सांगत असतात. पण ते बोलले की 3 किंवा 3-4 जुलैला रिझल्ट येईल. तर पण असं झालं की रिझल्टच्या दिवशी म्हणजे जे ICIचं नोटिफिकेशन येतं की तुमचा रिझल्ट आता आहे, त्याच्या एक अर्धा तास अगोदर मी असं म्हणत होते 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी का बरं नाहीये रिझल्ट, 6 जुलैलाच हवा. तर एक अर्ध्या तास नोटिफिकेशनच आलं ओरिजिनल की 6 जुलैला तुमचा रिझल्ट 2 वाजता आहे. तर मी काय ठरवलं होतं तसं म्हटलं, आता मंदिरात रिझल्ट बघायचं म्हणजे मला शिरोलीला जावं लागणार माझ्या पप्पांच्या घरी. मग आदल्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले. तर दुसऱ्या दिवशी रिझल्ट सकाळी 8:30लाच आला. आता काय करायचं, मग मी पप्पांना विचारलं, पप्पा नाही, आदल्या दिवशी पप्पांना मी विचारलं होतं ना, कारण 2 वाजता रिझल्ट आहे. पप्पा अगं मंदिर बंद असतं तेव्हा. म्हटलं आता काय, मला तर मंदिरात रिझल्ट बघायचा आहे, पण रिझल्ट बघा म्हणजे सकाळी 8:30लाच आला. तर मी पप्पांना विचारलं, म्हणलं पप्पा आपल्याला मंदिरात जायचंय ना. पप्पा म्हटलं तो पुजारी कधीपर्यंत असतो, कधीपर्यंत मंदिर ओपन असतं. पप्पा 9ला बंद करतो तो. म्हटलं आता तर 9:30 वाजले. पप्पा म्हणलं मंदिर बंद झालं असं ना आता. मी म्हटलं चला बाहेर शेडमध्ये वगैरे आहे तिथं बसूया. पण जर तुम्ही मॅनिफेस्ट केला असेल ना तर ते आपोआप, मी बोललो ना तशी, म्हणजे माणसं येत राहतात. मंदिर त्या दिवशी ओपन होतं, तो पुजारी पण तिथंच होता, तो गेला नव्हता. आणि म्हणजे मी गेले, माझा भाऊ, मी, माझी छोटी बहीण, माझी मुलगी, आम्ही एवढे सगळेजण गेलो. मी खाली बसले अशी आणि मी माझ्या भावाला नंबर वगैरे सांगितलं, तो उभा होता. मी त्याला बोलले की रिझल्ट बघ. पप्पांची हाईट कमी, ते अशी डोकून बघतात मोबाईलमध्ये, तो हाईट असं नाही का. आणि मी त्याला बोललेले की ना मार्क्स वगैरे काय बघू नको, आमचे ते वर्ड्स येतात असे सक्सेसफुल. तर मी म्हटलं तेवढे वर्ड्स आले नंतर समज की मी सीए झाली. तर तो बोलला की अगं अक्के झाली. एवढं म्हणजे ती फिलिंग शब्दात सांगू शकत नाही आपण. म्हणजे खूप रडले, एवढे रडले की शेवटी पप्पा ओरडायला लागले, आता गप्प बस. ही लोक बघायला लागले नक्की आनंदाश्रू आहे की काय झालंय, म्हणजे असं. मग तिथूनच मी जसं डायरीत लिहिलं की मी हे पण लिहिलं होतं की माझ्या मेंटर सर मॅडमला कॉल करणार की मी सीए झाले, तुमच्यामुळेच मी सीए झाली. मी असं म्हणलं होतं की डायरीत मी लिहिलंय की मी माझ्या मेंटर सरांना बोलणार, बघा तुम्ही अशी मेंटरशिप मला दिली की तुम्ही मला सीएच करून टाकलं.
आणि मी हे वाक्य पण त्यांना त्या मंदिरात राहूनच बोलले. आणि त्यात अजूनही एक वाक्य मी असं लिहिलं होतं की मी माझ्या मिस्टरांच्या मित्राला, म्हणजे जे मी त्यांना मोठा भाऊ मानते किंवा ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत मला, त्यांना कॉल करणार आणि त्यांना सांगणार की भाऊजी आपल्याला तुमच्या मित्राकडे जायचंय आणि सांगायचंय त्यांना, आपण त्यांच्या नावाचा केक वगैरे घेऊन जाणार आहे. जसं जसं मी बोलले ना तसं तसं प्रत्येक गोष्ट घडत गेली आणि सेलिब्रेशनही अगदी तसंच केलं. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करा, लिहा, थोडंसं वेगळं, म्हणजे कोणाचं सांगत असेल तर थोडं ऐका, म्हणजे ह्या गोष्टी घडतात आणि देवावर श्रद्धा पाहिजे. बघा म्हणजे माझे जे मेंटर सर आहेत ना, देव जरी स्वतः नाही आला तरी त्यांच्या रूपाने तो आज आलाय. ते मेंटर सर आणि त्या मॅडम आहेत, राज सर आणि नम्रता मॅडम, त्या दोघं मला भेटले होते मागच्या आषाढी एकादशीला आणि माझा रिझल्टही पुढच्या वर्षी आषाढी एकादशीला आला. म्हणजे ही देवाचीच सगळी किमया आहे. आपण फक्त प्यादे असतो, आपल्याला वाटतं मी केलं, पण तोच सगळं घडवून आणत असतो. तुमच्या या यशस्वी संघर्ष गोष्टीमध्ये तुम्ही कुणाकुणाला त्याचं श्रेय द्याल? कोण तुमच्या ह्या अडखळत्या यशाच्या सगळ्या भागीदार आहेत? आता बघा म्हणजे सुरुवात तर आपली, म्हणजे कसं असतं की सगळे तर मला माझ्या कुटुंबाने साथ दिली, पण सुरुवात तर आपल्या आई वडिलांपासूनच होते. कारण सगळ्यात जगाने जरी आपल्यावर अविश्वास दाखवला ना, तर दोन अशा व्यक्ती असतात ना की आपण किती अपयश आलं तरी कधीही ते म्हणजे आपल्यावरचा विश्वास इकडं तिकडं होऊन देत नाहीत. म्हणजे माझ्या आई वडिलांनी, म्हणजे माझं लग्न झालं होतं पण आता मला तिथं समजा मी घरून यायची तर मला टिफिनचं काय, जेवण कुठं करणार म्हणजे लायब्ररीत, तर माझ्या आई वडिलांनी मला टिफिन पुरवले. म्हणजे 1.5 वर्ष त्यांनी मला डब्बा दिला. आता त्याच्यामध्ये मी एक नाव घेऊ इच्छिते की माझे काका आहेत एक राजू शेठ सावंत, ते तिथंच बाजूला जॉब करायचे, तर ते माझ्यासाठी जवळजवळ वर्षभर ते डब्बा घेऊन यायचे. म्हणजे अशा म्हणजे माझी आई बनवून द्यायची, ते घेऊन यायचे. नंतर ना मी लायब्ररी चेंज केली, तर मग माझा भाऊ होता, मग माझा भाऊ घेऊन यायचा डब्बा माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर ना असं म्हणजे की आता कधी कधी असं व्हायचं भाऊ पण नाही, मग माझे काका पण नाहीत ते समजा चुलते, मग मला जेवायचं काय, मी पप्पांना म्हटलं आज कोणी नाही ना का, तर असं किती वेळा झालं की पप्पा स्वतः घेऊन यायचे डबा की नको बाई बाहेरचं खाऊ, तब्येत बिघडली तर परत 4-8 दिवस जातील, मग नाही का असं. म्हणजे आई वडील, माझा भाऊ सोमनाथ, माझी छोटी बहीण पौर्णिमा, तिने म्हणजे माझं बाळ छोटं होतं, मला एक अटेम्प्टला जायचं होतं, बोलले नाही का मी एक्झामिशनच्या वेळेस, जे एक्झामिशन मिळालं ज्या अटेम्प्टला, तिने मला सांभाळलं 8 दिवस माझं बाळ, किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी वेळा तिने सांभाळलं, पण त्या अटेम्प्टला तिने सांभाळलं असं. त्याच्यानंतर ना आता म्हणजे ह्याच्यात नाव घ्यायचं म्हणजे माझ्या आमचे फॅमिली फ्रेंड शांताराम शेठ चव्हाण, त्यांची साथ कशी, ऍक्च्युली ते त्यांचे मित्र आहेत पण मला त्यांनी छोटी बहीण मानले किंवा त्यांची छोटी बहीण किंवा मैत्रीण, कारण आमच्या बाळाच्या ज्या स्ट्रगलमध्ये ते आमच्या बरोबर होते खूप. म्हणजे प्रत्येक दिवस आम्ही जो हॉस्पिटल फिरलो त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी ते आमच्या बरोबर आले, दिवस काढलेत आणि त्यांनी स्ट्रगल बघितला आमचा, म्हणजे त्यामुळे आमच्या बरोबर ते होते. आणि आपण कसं म्हणतो की जर जो माणूस आपल्या दुःखात पहिला असेल तर आपल्या सुखात त्याला असण्याचा, पहिला असण्याचा 100% अधिकार आहे. म्हणजे आमच्या बाळाच्या जर्नीमध्ये म्हणजे माझे आई वडील किंवा घरचे होते पण ते मेन स्थानी होते. म्हणजे की दवाखान्यात जायचं, कारण लोक कोणासाठी कसं वेळ महत्वाची असते, म्हणजे तेही त्यांचा व्यवसाय आहे मोठा, पण त्याच्यातूनही ते वेळ काढायचे. मग तिथूनही अशी बॉन्डिंग झाली माझी त्यांच्याशी, असे एक बहिणीची नाळ जोडली गेली नाही का. म्हणजे आणि त्यामुळे जेव्हा मी CA झाले त्यावेळेस त्या दिवशी त्यांना पहिलं फोन करण्याचं कारणच ते की म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही मी CA झाले, फक्त मी त्यांना बोलले की आपल्याला तुमच्या मित्राकडे जायचंय. तर त्यांनी समजून घेतलं की का जायचंय, ते म्हणले बहिणी तुम्ही या पप्पांना घेऊन आपण सगळे जाऊया. तर असं मग आम्ही माझ्या मिस्टरांकडे गेलो, तिथं खूप सारं सेलिब्रेशन केलं. तर ते बोलले की वहिनी आजचा दिवस म्हणजे तुमचा एवढा मेन दिवस आहे ना, मी जसं ठरवले जर की माझी छोटी बहीण असती CA झाली असती तर मी काय केलं असतं. मग त्यांनी पूर्ण आमच्या आंबेठाण गावामध्ये चाकणमध्ये माझे स्वतःहून फोटो घेतले, स्वतःहून बॅनर लावले. म्हणजे मला असं काही करायलाच लागलं नाही की ते त्यांनी त्यांना बहीण नाहीये, म्हणजे त्यांनी खूप केलं, सेलिब्रेशन खूप केलं. मग आम्ही त्या दिवशी आम्ही 3 जण आमच्या मेंटर सरांना भेटायला गेलो, तिथं त्यांनाही भेटून आलो. त्यांनाही खूप छान वाटलं की आम्हाला कोणीतरी भेटायला येतं एवढं. म्हणजे एक गुरु कसं, म्हणजे खरं त्यांना असं वाटलं की बाबा खरंच सुप्रिया तू आम्हाला तुझ्या गुरुच्या ठिकाणी ठेवलंय. नाही तुम्ही सांगताय सगळं रिलेटिव्ह आहेत, प्रत्येकाच्या जीवनात मित्र मैत्रिणी असतात. तुमच्या बोलण्यात मित्र मैत्रिणींबद्दल काय स्थान आहे? म्हणजे असतातच, 100% असतात. माझी मैत्रीण आहे सविता,
तिचं नाव आता म्हणजे सविता अजय ढवळे. ती इंजिनियर आहे, म्हणजे ती माझी बालमैत्रीण आहे. तसं आमचं बोलणं कमी असतं फोनवर, पण बघा म्हणजे आपली मैत्रीण असते. मित्रांना काय रोज बोलायची गरज नसते. जरी तुम्ही आठवड्यातून बोलले तरी तुम्हाला एक बॉन्ड असतो तयार झालेला, की बाबा आता ह्या अटेम्प्टला झालं नाही, काय करायचं. मग असं म्हणजे तिने मला वेळच्या वेळी नेहमी असं माझं बोलणं झालं ना की तू करशील ग, मला माहिती तुला तुझ्यात तो स्पार्क आहे. की आता तिचं कसं झालं म्हणजे ती पुढं आम्ही दोघी बरोबर, पण ती आता इंजिनियर आहे बाबा, सेटल्ड आहे. माझ्या हातात तर काहीच नाही, डिग्री पण नाही, मुलं पण म्हणजे मुलगी आता आहे पण पहिल्या काळात. पण तिने मला अशी म्हणजे मॉरल सपोर्ट कसा असतो की नाही करू शकते, ज्याच्यात आपला विश्वास असतो ना. तिचं म्हणजे माझ्या जीवनात एक स्थान आहे की म्हणजे नाही काय मैत्रिणीचं म्हणा असं, म्हणजे खूपच मैत्रिणी म्हणजे छोटी मोठी बहीण असं तिचं स्थान आहे. आणि अजून मी सांगू इच्छिते माझे पुतणा आणि पुतणी 2 ओम आणि तनिषा, म्हणजे आता त्यांचा काय रोल तुम्ही म्हणसाल नाही का, पण माझ्या छोट्या मुलीलाही ते सांभाळतात ना. म्हणजे ही माणसं युनिव्हर्स देत असतो आपल्याला, आपण काय करत नसतो. म्हणजे त्यांची आई सांभाळते पण तिला कधीतरी बाहेर जायला लागतच ना. मग तेव्हा ही पण म्हणजे माणसं आहेतच ना आयुष्यात. हे कसं म्हणतो आपण खारीचा वाटा, म्हणजे असा त्यांचा वाटा या यशामध्ये आहे. एका महिलेच्या आयुष्यात किती मोठा संघर्ष असतो हे आपण खरं तर सुप्रियाताईंच्या एक सक्सेस स्टोरीमधून पाहत आहोत. मला एक सांगा, आत्ताच्या तरुण पिढीला महिलांना किंवा सासुरवाशीन महिला जातात, ह्या सगळ्यात यशाचं शिखर गाठण्यासाठी काय आपण संदेश द्या किंवा तुमचं काय सांगणं राहील? माझं सांगणं असं राहील की बघा आता म्हणजे स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, माझ्याच आयुष्यात आहे असं नाही. पण त्या स्ट्रगलला तुम्ही म्हणजे फक्त ते स्ट्रगलच आहे म्हणून त्याला धरून बसू नका, की त्याच्यातून आपल्याला कसं उभं राहता येईल आणि खचायचं नाही मेन म्हणजे. आणि माझं स्ट्रगल सांगण्यामागचं कारण हे नाहीये की मला सहानुभूती मिळावी, फक्त मला असं म्हणायचं की ह्या स्ट्रगलमधून कुणाला प्रेरणा मिळाली तर माझ्याकडून काहीतरी चांगलं काम होतंय असं मी समजेन. हेच माझं सांगणं आहे की तुम्ही हरू नका, जिद्द ठेवा, करा. म्हणजे वेळ जातो, तुम्हाला लोकांचा हेट भेटतो, म्हणजे हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे की ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माणसांचे चेहरे चेंज होताना बघितलेत, वाचलेत. म्हणजे असे 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये, की जी माणसं आपल्यावर प्रेम करतात ना ती अजून किती प्रेम करायला लागतात, आणि जी आपला हेट करत होती ती आता कशी चांगली झाली आहेत. आणि आणखी की अशी जाळणारी का पण म्हणूया की आता ज्यांना नसतं थोडंसं की बाबा जे मला म्हणत होते पहिले की कधी होणार आहे त्यांना आता कशी त्यांना एक चपराक असते ही. तुम्ही समाजाचे बदलते चेहरे पाहिले की जे विचारणार होते ना तुम्हाला की कधी होणार आहे सीए, ते तुम्हाला शुभेच्छा द्यायलाही येणार नाहीत, एवढं पण सांगते. म्हणजे असंही मी बघितलंय. म्हणजे हा संदेश आहे की मग आपल्याला म्हणजे या लोकांना सांगायचं असं नाही, पण असं होतं. म्हणजे तुम्हाला एखादी डिग्री तुम्ही सीएच असं नाही, पण जर तुम्ही ज्या आयुष्यात जे म्हणजे ध्येय ठेवलंय ज्या दिवशी ते मिळेल ना तो दिवस तुम्हाला म्हणजे चेंज करून टाकतो, पूर्ण रात्रीतून चेंज होता तुम्ही सगळे. म्हणजे तो दिवसाचा अनुभव असा आहे की मी रस्त्याने न जाणाऱ्या व्यक्ती माझ्याशी बोललेला आहे, थांबून शुभेच्छा दिलेल्या आहे. म्हणजे अशी माणसं चेंज होतात. हा दिवस जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला जिद्द ठेवायलाच लागते आणि तुम्हाला स्ट्रगल मधून उठलंच पाहिजे. या आहेत सुप्रिया मारुती मांडेकर, हे आंबेठण नगरीच्या खरं तर सुनबाई आहेत, शिरोलीच्या माहेरवाशीन आहेत. यांनी त्यांच्या आयुष्याची गोष्ट, आपण ही मुलाखत करण्यामागं त्यांच्या आयुष्यातील काही स्ट्रगल आहे आणि त्यातून जिद्द त्यांनी उराशी ठेवून त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या माहेरकडील मंडळींचा किती सपोर्ट मिळाला आणि त्यांनी यश कसं गाठलं, हा खरं ह्या मुलाखतीचा उद्देश आहे. यातून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, मुलाखती पाहण्यासाठी, वेगळ्या स्टोऱ्या पाहण्यासाठी तुम्ही खेड टाइम्सच्या यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता. याशिवाय आमचं फेसबुक, इन्स्टा ही फॉलो करू शकता. थँक्यू सर, थँक्यू खेड टाइम्स, मला ही संधी दिली. म्हणजे तुम्ही मला एवढं ॲप्रिसिएशन दिलं, तिथं बोलवलं, आणि नक्कीच याच्यातून माझ्या हातून समाजाचं काहीतरी काम हो हीच इच्छा तुमच्याकडे होती, म्हणून तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं. ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.